Problem 5. Volume of cone is 6280 cubic centimeter and radius of base of the cone is 20 centimeter आहे. 30 करेक्शन आहे, 30च्या जागेवर 20 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिकुलर हाईट. आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन दिलेला आहे आणि परपेंडिकुलर हाईट फाइंड करायची आहे. तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरावा लागते. व्हॉल्यूम ऑफ कोन याचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता व्हॉल्यूम ऑफ कोन किती दिली आहे आपल्याला 6280 इज इक्वल टू 1/3 इंटू पाय. पायची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 3.40 इंटू आर स्क्वेअर. तर रेडियस ऑफ बेस आपल्याला किती दिलं आहे कोणचं 20 सेंटीमीटर, म्हणजे आर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. तर आर स्क्वेअर म्हणजे 20चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 20 इंटू स्क्वेअर म्हटलं तर 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन इंटू परपेंडिकुलर हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. तर आता आपण काय करू, राईटचे नंबर लेफ्टला घेऊन येऊ. राईटचे नंबर लेफ्टला येईल तर डिनॉमिनेटरचे नंबर न्यूमरेटरला जाईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होईल 6280 इंटू 3 न्यूमरेटरला येईल डिनॉमिनेटरचा नंबर, आणि हे जे न्यूमरेटरचे नंबर आहे हे डिनॉमिनेटरला 3.40 इंटू 20 इज इक्वल टू एच. मग आता इथे आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले आपल्याला पॉईंट रिमूव्ह करावं लागेल. डिनॉमिनेटरमध्ये 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, तर तो रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला 100नी मल्टिप्लाय करावं लागेल. 1 डिजिटचा पॉईंट रिमूव्ह करण्यासाठी 10नी मल्टिप्लाय करावं लागते आणि 2 डिजिटचा पॉईंट रिमूव्ह करण्यासाठी 100नी. म्हणजे कसं लिहावं लागेल 6280 इंटू 3 अपॉन 314 इंटू 20. आता बघा आपण 2 डिजिट नंतरचा पॉईंट रिमूव्ह केला डिनॉमिनेटरचा, तर न्यूमरेटरमध्ये आपल्याला 100नी मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल टू एच. आता बघा इथे आपण 0 कॅन्सल करून घेऊ आणि इथे 2नी डिवाइड करून घेऊ. 2 1 जार 2 3 जार 6, 2 1 जार 2, 2 4 जार आणि हा 0. मग इथे 314चा भाग जाईल, 314 म्हणजे इथे येऊन जाईल 10. मग परत 2चा भाग जाईल, 2 1 जार 2 5 जार 10 आणि 5 आणि 3चा आता मल्टिप्लिकेशन 5 3 जार 15 इज इक्वल टू एच. देअरफॉर परपेंडिकुलर हाईट इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. परपेंडिकुलर हाईट ऑफ कोन किती झालं 15 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 6. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इज 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इज स्लंट हाईट इज 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिकुलर हाईट. आपल्याला परपेंडिकुलर हाईट फाइंड करायची आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे, तर आपल्याला कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला लिहावा लागेल. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन याचा फॉर्म्युला आहे पाय आर एल. पाय आर आणि एल. आता कर्व सरफेस एरिया ऑफ कोन आपल्याला किती दिला आहे 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती 3.14. रेडियस आपल्याला माहिती नाही आहे आणि स्लंट हाईट आपल्याला 10 सेंटीमीटर एल इज इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलेली आहे. तर स्लंट हाईट एलच्या जागेवर आपल्याला 10 लिहावं लागेल. मग किती होईल 188.4 इज इक्वल टू 3.14ला 10नी मल्टिप्लाय केलं तर काय होईल पॉईंट एक डिजिट राईट हँड साईडला जाईल, म्हणजे किती होईल 31.4 इंटू आर. आता आपल्याला काय करावं लागेल
रेडियस फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे पहिले रेडियस फाइंड करावं लागेल आणि मग परपेंडिक्युलर हाईट. तर आता रेडियस फाइंड करायचा आहे तर राईटचा नंबर लेफ्टला आणावा लागेल. तर राईटचा नंबर लेफ्टला येईल तर न्यूमरेटरचा नंबर कुठे येतो? डिनॉमिनेटरला. म्हणजे 188.4 अपॉन 31.4 इज इक्वल टू आर. तर पहिले आपण काय करू? पॉईंट रिमूव्ह करून घेऊ. इथे पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे, इथे पण 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. तर पॉईंट काय होऊन जाईल? रिमूव्ह. इथे 188 आहे. तर पॉईंट रिमूव्ह झाला तर काय होईल? 1884 आणि इथे होऊन जाईल 314 इज इक्वल टू आर. आता कितीचा भाग जाईल? 6चा जाईल. 314 इंटू 6. 6 4 जार 24 कॅरी 2. 6 1 जार 6 आणि 2 8. 6 3 जार 18. म्हणजे कितीचा? 6ने डिवाइड करू आपण याला. मग रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. परंतु आपल्याला काय काढायचं आहे? परपेंडिक्युलर हाईट. तर हा काय आहे? कोन. आता आपल्याला रेडियस माहिती झाली, स्लंट हाईट 10 दिलेली आहे. रेडियस फाइंड केला. आता परपेंडिक्युलर हाईट काढायची आहे. तर इथे हा काय तयार होतो? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलसाठी आपण पायथागोरस जर वापरला तर काय होईल? साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे रेडियस स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर हाईट स्क्वेअर इज इक्वल टू स्लंट हाईट स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्याने आपल्याला स्लंट हाईट परपेंडिक्युलर हाईट काढता येईल. म्हणजे आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. तर रेडियस आपण किती काढलं? 6. 6 स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर हाईट आपल्याला काढायची आहे एच स्क्वेअर. आणि स्लंट हाईट किती आहे? 10चा स्क्वेअर. म्हणजे 6चा स्क्वेअर 36 प्लस एच स्क्वेअर इज इक्वल टू किती होईल? 10चा स्क्वेअर 100. म्हणजेच एच स्क्वेअर इज इक्वल टू 100. राईटचा नंबर लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. तर प्लस 36 आहे तर राईटला जाऊन काय होईल? -36. मग इथे याचं सबस्ट्रॅक्शन एच स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल याचं सबस्ट्रॅक्शन? 10 - 6 4 कॅरी 1 4. 10 - 4 6 64. आणि 64 एच स्क्वेअर इज इक्वल टू 64. आता आपल्याला याचं काय करावं लागेल? स्क्वेअर रूट. तर 8चा स्क्वेअर 64 होते. तर 64चा स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 8. म्हणजे एच इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. आणि आपल्याला हेच फाइंड करायचं होतं परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन. तर परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोन किती होईल? एच इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. प्रॉब्लेम 7. व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1232 सेंटीमीटर क्यूब अँड इट्स हाईट इज 24 सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ कोन. आपल्याला सरफेस एरिया ऑफ कोन काढायचा आहे तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? πr_l. म्हणजे आपल्याला रेडियस आणि स्लंट हाईट माहीत पाहिजे. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल? व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरून रेडियस काढावं लागेल. तर पहिले फॉर्म्युला वापरू व्हॉल्यूम ऑफ कोन. याचा फॉर्म्युला आहे 1/3 πr² h. आता व्हॉल्यूम ऑफ कोन किती दिला आहे आपल्याला? 1232 इज इक्वल टू 1/3 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 22/7 इंटू आपल्याला परपेंडिक्युलर हाईट दिली आहे हाईट 24 सेंटीमीटर. तर एच इज इक्वल टू किती आहे? 24 सेंटीमीटर. आणि पहिले आपल्याला रेडियस काढावं लागेल आर स्क्वेअर इंटू एच 24. आता आपण काय करू? रेडियस फाइंड करायची आहे तर राईटचे नंबर लेफ्टला आणू. राईटचे नंबर लेफ्टला येतील तर डिनॉमिनेटरचे नंबर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला. म्हणजे काय होईल? 1232 इंटू 3 आणि 7
न्यूमरेटरला जाईल 3 × 7 अपॉन न्यूमरेटरचे नंबर डिनॉमिनेटरला म्हणजे 22 आणि 24 डिनॉमिनेटरला 22 × 24 इज इक्वल टू r². आता आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. 3 × 1 = 3, 3 × 8 = 24. आता 8ने डिवाइड करून घेऊ. 8 × 1 = 8, 8 × 1 = 8, 4 राहील 43, 8 × 5 = 43, 32 म्हणजे 8 × 4 = 32. म्हणजे 8नी 1232ला डिवाइड केलं तर 154 येईल आणि 21 × 1 = 21, 21 × 7 = 144. तर 7 × 7 किती होईल? 49 इज इक्वल टू r². मग आता आपल्याला याचं काय करावं लागेल? स्क्वेअर रूट करावं लागेल. स्क्वेअर रूट तर 49 7चा स्क्वेअर रूट आहे तर 49चं स्क्वेअर रूट किती होऊन जाईल? 7. म्हणजे r इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता आपल्याला रेडियस माहीत झाली. आता आपल्याला काय काढायची आहे? स्लंट हाईट काढायची आहे. तर हा जो कोन झाला हा याचा रेडियस, परपेंडिक्युलर हाईट आणि स्लंट हाईट. आता इथे काटकोन त्रिकोण मिळतो तर पायथागोरस थेरमनी काय होते? साईड स्क्वेअर्स प्लस साईड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. तर स्लंट हाईट काढण्याचा फॉर्म्युला काय होतो? l², हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर, r² प्लस s². आता स्लंट हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. तर l² इज इक्वल टू रेडियस आपल्याला किती? 7 फाइंड केलं, 7चा स्क्वेअर आणि परपेंडिक्युलर हाईट आपल्याला दिली आहे 24, याचा स्क्वेअर. म्हणजे काय होईल? l² इज इक्वल टू 7चा स्क्वेअर 49 आणि 24चा स्क्वेअर 24 × 24 केलं तर 576. मग आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन. मग l² इज इक्वल टू 9 आणि 6 15 कॅरी 1, 7 आणि 4 11 आणि 1 12 कॅरी 2 आणि कॅरी 1 5 आणि 1 6. याची ॲडिशन होईल 625. आणि 625 कितीचा स्क्वेअर आहे? 25चा स्क्वेअर आहे. तर टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर l इज इक्वल टू काय होऊन जाईल? 25 सेंटीमीटर. आपण स्लंट हाईट काढली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन. तर याचा फॉर्म्युला काय घ्यावं लागेल? πrl. मग पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 गुणिला रेडियस आपण किती काढलं? 7 आणि इंटू स्लंट हाईट आपण काढलेली आहे 25. इथे काय होईल? 7 आणि 7 कॅन्सल होऊन जाईल. आता 22ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 25ने. तर 25 × 2 = 50 कॅरी 5, 25 × 2 = 50 आणि 5 55. म्हणजे काय येईल? 550. सरफेस एरिया ऑफ कोन 550 आणि याचं युनिट काय होईल? स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 8. The curved surface area of cone is 2200 square centimeter and its slant height is 50 centimeter. Find the total surface area of cone. आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढायचा आहे. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन गिवन आहे आणि स्लंट हाईट दिलेली आहे. तर कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरून आपल्याला रेडियस काढावं लागेल. मग टोटल सरफेस एरिया काढता येईल. तर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन याचा फॉर्म्युला आहे πrl. आणि कर्व सरफेस एरिया ऑफ कोन किती दिला आहे आपल्याला? 2200 स्क्वेअर सेंटीमीटर.
आणि पायची व्हॅल्यू घ्यायची आहे 22/7 आणि रेडियस पहिले आपल्याला माहीत करावं लागेल आणि स्लंट हाईट L = आपल्याला किती दिलं आहे 50 सेंटीमीटर. तर Lच्या जागेवर आपल्याला 50 ठेवावं लागेल. आता आपल्याला रेडियस फाइंड करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, राईटचे नंबर लेफ्टला आणावं लागेल आणि राईटचे नंबर लेफ्टला येईल तर न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला जाईल आणि डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला येईल. म्हणजे कसं लिहिलं जाईल 2200 डिनॉमिनेटरचा नंबर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरचे जे नंबर्स आहेत ते डिनॉमिनेटरला येईल. म्हणजे 22 × 50 = R. आता बघा 21 1 जा 21, 21 1 जा 21 आणि हे 2 0 असेच राहील. आता 50 1 जा 50, 50 2 जा 100 आणि 7 आणि 2चं मल्टिप्लिकेशन काय होईल 14 = R. Therefore R = 14 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन याचं सूत्र आहे πr ब्रॅकेटमध्ये R + L. पायची किंमत ठेवावं लागेल 22/7 22/7 इंटू रेडियस आपण फाइंड केली 14 ब्रॅकेटमध्ये 14 + L. स्लंट व्हॅल्यू किती आहे 50. आणि आता याला आपल्याला काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. तर पहिले आपण 7ने डिवाइड करून देऊ. 7 1 जा 7, 7 2 जा 14 आणि आता किती होईल 22 × 2 आणि ब्रॅकेटमध्ये आपल्याला याची ॲडिशन करावं लागेल. 14 आणि 50 किती होईल 64. आता 22 × 2 किती होऊन जाईल 44 आणि 44नी आता आपल्याला 64ला मल्टिप्लाय करावं लागेल. 4 4 जा 16 कॅरी 1, 4 6 जा 21 आणि 1 25 इथे 0 द्यावं लागेल. 4 4 जा 16 कॅरी 1, 4 6 जा 24 आणि 1 25. मग याची ॲडिशन होईल 6 5 आणि 6 11 कॅरी 1, 2 आणि 5 7 आणि 1 8 2 म्हणजे किती होत आहे 2816 आणि टोटल सरफेस एरियाचं युनिट काय आहे स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे काय होईल टोटल सरफेस एरिया ऑफ कोन = 2816 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 9. There are 25 persons in a tent which is conical in shape. Every person need an area of 4 square meter of the ground inside the tent. आता टेंटचं जे ग्राउंड आहे हे कसं आहे सर्क्युलर आणि एका पर्सनला 4 स्क्वेअर मीटर एरिया लागतो. तर असे टोटल पर्सन किती आहे 25. म्हणजे एरिया ऑफ बेस ऑफ कोन किती होईल एरिया ऑफ बेस ऑफ कोन. तर एका पर्सनला किती लागते 4 स्क्वेअर मीटर एरिया आणि असे किती पर्सन आहे ग्राउंडवर 25 पर्सन आहे. तर 25 × 4 किती राहील 100 स्क्वेअर मीटर एरिया राहील कशाचा एरिया ऑफ बेस ऑफ कोन. आणि काय म्हटलं आहे द हाईट ऑफ टेंट इज 18 मीटर. हाईट किती दिली आहे टेंटची 18 मीटर. आणि फाइंड द व्हॉल्यूम ऑफ टेंट आपल्याला काढायची आहे व्हॉल्यूम ऑफ टेंट. तर व्हॉल्यूम ऑफ टेंट कशी आहे कोनिकल शेप. तर व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय होईल 1/3 πr² H.
1/3 पाय आर स्क्वेअर एच. आणि आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. आणि एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. काय आहे? एरिया ऑफ बेसचा फॉर्म्युला. तर इथे आपण काय लिहू? 1/3 इंटू एरिया ऑफ बेस ऑफ कोन किती दिला आहे? 100. तर पाय आर स्क्वेअरच्या जागेवर आपण किती ठेवू? 100 इंटू हाईट आपल्याला किती दिली आहे? 18 मीटर. तर आता आपण इथे 3ने डिवाइड करू. 3 1 जार 3, 3 6 जार 18 आणि 6 इंटू 100 किती होऊन जाईल? 600. तर व्हॉल्यूम ऑफ टेंट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन याचं युनिट काय आहे? क्युबिक मीटर. तर मग काय लिहावं लागेल? क्युबिक मीटर किंवा मीटर क्यूब लिहिलं तरी चालेल. प्रॉब्लेम 10. इन अ फील्ड, शेतात, ड्राय फोडर फॉर द कॅटल, जनावरांसाठी सुखा कचरा इज हीप इन अ कोनिकल शेप. त्याचा ढीग आहे. कशामध्ये? कोनिकल शेपमध्ये. द हाईट ऑफ द कोन इज 21 मीटर. हाईट ऑफ द कोन इज 2.1 मीटर. and diameter of the base is 7.2 मीटर. पण आपल्याला रेडियसचं काम पडेल. तर रेडियस इज इक्वल टू काय होईल? डायमीटर अपॉन 2 म्हणजे 7.2 अपॉन 2. याला 2ने डिवाइड केलं तर काय होईल? 2 3 जार 6 कॅरी 1 हा पॉईंट इथे येईल आणि 12 2 6 जार 12 म्हणजे 3.6 मीटर. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ फोडर. तर फोडर कोणत्या शेपमध्ये आहे? जो चारा आहे तो कोनिकल शेपमध्ये. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन काढावं लागेल. तर व्हॉल्यूम ऑफ फोडर व्हॉल्यूम ऑफ कोन याचा फॉर्म्युला काय होईल? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. 1/3 पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 इंटू आर स्क्वेअर. तर रेडियस किती आहे? 3.6 स्क्वेअर म्हणजे त्याचं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन इंटू हाईट. हाईट आहे 2.1. आता आपल्याला इथे 7चा भाग जाईल. 7 1 जार 7 3 जार आणि एका डिजिट नंतर पॉईंट 0.3. 3 1 जार 3 1 जार म्हणजे इथे 0.1 होऊन जाईल. आता आपल्याला 22 36 36 आणि 1चं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग 1 2 3 डिजिट नंतर पॉईंट द्यावं लागेल. तर पहिले आपण 36 इंटू 36 करून घेऊ. 36 इंटू 36 6 6 जार 36 कॅरी 3 6 3 जार 18 आणि 3 21 0. मग इथे पण तेच होईल. 6 3 जार 18 कॅरी 1 आणि 3 3 जार 9 आणि 1 10. मग याची ॲडिशन किती होईल? 6 9 2 आणि 1. आणि याला आता आपल्याला परत कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? 22नी. 2नी मल्टिप्लाय केलं तर 6 2 जार 12 कॅरी 1 9 2 जार 18 आणि 1 19 कॅरी 1 2 2 जार 4 आणि 1 5 आणि 2 1 जार 2. आता परत इथे 0 देऊन 2नीच मल्टिप्लाय केलं तर एवढंच येईल. 2 9 5 2. मग याची ॲडिशन किती होईल? 2 9 आणि 2 11 कॅरी 1 9 आणि 1 10 आणि 5 15 कॅरी 1 2 आणि 5 7 आणि 8 2. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे? 1 2 आणि 3. इथे पॉईंट 1 2 3 डिजिट नंतर पॉईंट येईल. ठीक आहे. म्हणजे काय होईल? याचं मल्टिप्लिकेशन
28.512 आणि व्हॉल्यूमचं युनिट काय आहे क्युबिक मीटर. तर व्हॉल्यूम ऑफ फोल्डर झालं. आता आपल्याला आणखी काय काढायचं आहे याच्यामध्ये. इफ इट टू बी कव्हर्ड अ पॉलिथिन इन रेनी सीझन. आता याला रेनी सीझनमध्ये पॉलिथिन कव्हर करायचं आहे. हाऊ मच मिनिमम पॉलिथिन शीट इज रिक्वायर्ड. तर आता हा जो चारा आहे कोनिकल शेपमध्ये याला आपल्याला पॉलिथिन शीट कर्व करायचा आहे म्हणजे झाकायचं आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल कर्व सरफेस एरिया ऑफ कोन काढावं लागेल. मग आता आपण काढू कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. आता आपल्याला काढावं लागेल कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. सरफेस एरिया ऑफ कोन याचा फॉर्म्युला काय आहे पाय आर आणि एल. पाय आर एल याचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला पायची व्हॅल्यू माहिती आहे, रेडियस माहिती आहे, पण स्लंट हाईट माहिती नाही. तर पहिले आपल्याला स्लंट हाईट काढावं लागेल. काय काढावं लागेल स्लंट हाईट. तर स्लंट हाईट काढण्याचं सूत्र काय आहे एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. म्हणजे एल स्क्वेअर इज इक्वल टू रेडियस किती आहे 3.6 याचा स्क्वेअर प्लस हाईट किती आहे 2.1 याचा स्क्वेअर. तर पहिले आपल्याला 36चा स्क्वेअर काढावा लागेल म्हणजे 36 इंटू 36. तर 36 इंटू 36 6 6 जार 36 कॅरी 3 6 3 जार 18 आणि 3 21 इथे 0 3 6 जार 18 कॅरी 1 3 3 जार 9 आणि 1 10 म्हणजे किती होईल 6 9 2 1 1 2 9 6. एल स्क्वेअर इज इक्वल टू 1 2 9 6 आणि 3.6 इंटू 3.6 आहे. तर किती डिजिट नंतर पॉईंट येईल 2 डिजिट नंतर म्हणजे 12.96 प्लस 21 इंटू 21 21 1 जार 21 कॅरी 2 21 2 जार 42 आणि 2 44 म्हणजे 441 आणि इथे पण 2.1 इंटू 2.1 आहे. तर 1 आणि 1 2 डिजिट नंतर पॉईंट येईल. मग आता आपल्याला याची काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. तर ॲडिशन केलं तर काय येईल एल स्क्वेअर इज इक्वल टू 6 आणि 1 7 आणि 9 आणि 4 13चे 3 पॉईंट कॅरी 1 आणि 2 आणि 4 6 आणि 1 7 आणि 1 आणि याचं रूट आपल्याला गिव्हन आहे स्क्वेअर रूट. एल स्क्वेअर इज इक्वल टू 17.37 आणि याचं स्क्वेअर रूट आपल्याला 17.37चं स्क्वेअर रूट गिव्हन आहे 4.17. तर याचा लेंथ किती होऊन जाईल स्क्वेअर रूट याचं 4.17 मीटर. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे कर्व सरफेस एरिया ऑफ कोन आणि याचा फॉर्म्युला होईल पाय आर एल. आणि आता इथे पायची व्हॅल्यू आपण किती ठेवू 22/7 इंटू रेडियस आपली किती आहे 3.6 इंटू आता स्लंट हाईट आपण किती काढली 4.17. तर आता इथे बघा 4नी डिवाइड 7नी डिवाइड होत नाही. तर आपल्याला या सगळ्यांचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. तर पहिले 36 इंटू 22. आता 6 2 जार 12 कॅरी 1 आणि 2 3 जार 6 आणि 1 7 0 6 2 जार 12 कॅरी 1
3 2 जार 6 आणि 1 7 म्हणजे काय होईल 297. आणि आता याला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 147. मग पॉईंटचा नंतर विचार करू. मल्टिप्लाइड बाय 417 याला मल्टिप्लाय करून घेऊ. तर काय होईल 7 2 जार 14 कॅरी 1 7 9 जार 63 आणि 164 कॅरी 6 7 7 जार 49 आणि 6 55. मग इथे 0 द्यावं लागेल. 1नी मल्टिप्लाय केलं तर 2 1 जार 2 1 9 जार 9 आणि 1 7 जार 7. आणि मग आता इथे 2 0 द्यावं लागेल. आणि आता कितीनी मल्टिप्लाय 4नी 4 2 जार 8 4 9 जार 36 कॅरी 3 4 7 जार 28 आणि 3 31. आता आपल्याला ह्याची ॲडिशन करावं लागेल. 4 6 9 आणि 4 14 आणि 8 22 कॅरी 2 7 आणि 5 12 18 19 20 0 कॅरी 2 3 आणि 3. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 3 3 0 2 6 4. आणि किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 आणि 1 3 डिजिट नंतर 1 2 3 म्हणजे इथे पॉईंट येईल. म्हणजे किती येईल 330.246 डिवाइड बाय 7. आता आपल्याला याला इथे आपण ॲन्सर लिहून घेऊ. आता आपल्याला याला कशाला 330.264 याला कितीनी डिवाइड करायचं आहे 7नी. किंवा इथेच करून घेऊ डिव्हिजन. 7 4 जार 28 सबस्ट्रॅक्ट केलं तर 5 राहील 50 7 9 जार 49 कॅरी 1 12 हा पॉईंट इथे येईल 12 7 1 जार 7 5 56 7 8 जार 50 7 8 जार 56 जे काही आहे. बाकी एवढंच ॲन्सर 2 डिजिट अप टू करेक्टेड ॲन्सर आपण ठेवून देऊ. आणि कर्व सरफेस एरिया ऑफ कोन तर याचं युनिट होईल स्क्वेअर मीटर. तर आपल्याला काय म्हटलं होतं हाऊ मच पॉलिथिन शीट नीडेड तर 49.80 स्क्वेअर मीटर पॉलिथिन शीट रिक्वायर्ड.